दलित मिहिर कोठीचा द्वारा राष्ट्रीय चर्मकार महासंघ को लगातार मिलता रहा है सहयोग। इस बार भी मिहिर कोटेचा ने एक स्टॉल के लिए राष्ट्रीय चर्मकार महासंघ की मदद की। आइए जानते हैं राष्ट्रीय चर्मकार महासंघ के उपाध्यक्ष श्रीधर ठोंबरे से इसके बारे में। आदरणीय मिहिर कोटेचा जी हे युवा मोर्चापासून सक्रिय असे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते आहेत आणि त्यांनी मुलुंड विभागामध्ये आमदारकीची जी विधानसभा लढवली आहे त्यासाठी बहुमताने त्यांनी निवडून आलेले आहेत आणि ईशान्य मुंबई भागामध्ये त्यांचं काम हे अतोनात असं चांगलं काम आहे। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात लोक। जनता त्यांना हजारो नागरिक मोठ्या उत्साहाने भेटतात व समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीत असतात। मिहिर कोटेचा हे दलित मागासवर्गीय चर्मकार समाज व सर्व भेदभाव विसरून सर्व जनतेसाठी कार्यरत असतात। दलिताच्या अडचणी असल्या तुरंत धावून जातात। राष्ट्रीय चर्मकार संघ बद्दल काय सांगाल तुम्ही? कशा प्रकारे सामाजिक सेवामध्ये राष्ट्रीय चर्मकार संघ पुढे वाढत आहे? मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा उपाध्यक्ष श्रीधर ठोंबरे आहे। माननीय नाला बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली दलिताच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहे ते मधा सोडवण्याचा प्रयत्न आठवत असतो। त्यासाठीच आमचे लाडके आमदार माननीय मिहिर कोटेचा सदैव आम्हाला मदतीचा हातभार करतात। काही पीएमसी समस्या असेल ते तुरंत प्रयत्न करतात सोडवण्यासाठी। मिहिर कोटेचा नेतृत्वात तुम्ही राष्ट्रीय चर्मकार संघाला कसं पुढे नेणार? मिहिर कोटेचा ईशान्य मुंबईचे जर खासदार झाले तर आम्हाला खूपच आनंद होईल व दलिताच्या समस्या सोडवण्याचा आम्हाला हातभार लागेल। आज तुम्ही जे भेट दिला त्याचा काय उद्देश होता? उद्देश असा आहे की आदरणीय मिहिर कोटेचा ईशान्य मुंबईमध्ये लाखो मताने निवडून यावेत ही आमची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने इच्छा आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने तुम्ही जनतेला काय संदेश देणार, काय आवाहन करणार? मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आवाहन करणार की जो भी आपला मुंबई मधला चांगला उमेदवार आहे आपल्या चर्मकार संघाच्या पाठीशी उभे राहील त्यांना तुम्ही भरमसानी मत निवडून द्या हीच आमची चर्मकार संघाची अपेक्षा आहे।